शेतकरी असाल किंवा टोमॅटो पिकाची पहिल्यांदाच लागवड करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे। टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे देखील गरजेचं असतं। त्यासाठी 1 एकर क्षेत्रामध्ये 8 ते 10 टन चांगला कुजलेला शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा ऊसाची मळी, गांडूळ खत, कोंबड खत टाकावा किंवा सेंद्रिय खतांवर पुरेशा प्रमाणात आर्थिक बजेट उपलब्ध नसेल तर आपण ताक किंवा डेंच्या या हिरवळीच्या पिकांची लागवड करून योग्य फुलोरा अवस्थामध्ये आल्यानंतर त्याला गाळून देखील आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो। किंवा ऊस जर मोडायचा असेल, ऊसाच्या पाष्टाची कुटी करून रोटर करून त्याला गाळून देखील आपण जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकतो। त्याच पद्धतीनं आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालावा, अधिक तोडे व्हावे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय तसेच जैविक निविष्ठांचा वापर देखील करायचा आहे। तर याच्यामध्ये तुम्ही जीवाणूंची स्लरी, जीवामृत, मुख्य अन्नद्रव्याची स्लरी, दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी, गांडूळ पाणी, गोमूत्र तसेच ताक व गुळ ठिबकच्या माध्यमातून त्याला देऊ शकता। फवारणीमध्ये आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ब्रह्मास्त्राचा, दशपर्णी अर्काचा, नीमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे। आपल्या टोमॅटोच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक स्टोरेज होऊन, अधिक फुटवा, अधिक फुलधारणा होऊन जास्तीत जास्त सेटिंग व्हावी, तसेच फळांची क्वालिटी परत सुधारावी, फळांचे वजन व आकार वाढावा, चमक वाढावी यासाठी फवारणीमध्ये आपल्याला जीवामृताचा ताक व गुळ, EM द्रावण, NPK जीवाणू, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा फवारणीच्या माध्यमातून वापर करायचा आहे। फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त जैविक तसेच सेंद्रिय कीटकनाशक, बुरशीनाशक, टॉनिकचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील व आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालून अधिक तोडे होणार आहेत। विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सर्व फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं करायचं आहे। आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळे, मार्गदर्शनामुळे आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास त्यांची मदत होणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।